नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि फायनली उशिरा का होईना आन्सर की आलेली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 म्हणजेच नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 ची पहिली उत्तर तालिका फर्स्ट आन्सर की आलेली आहे. 1-2 सरप्राईज एलिमेंट त्या ठिकाणी आहेत, ते ऑब्विसली पुढच्या याच्यामध्ये होतील. तर या पहिल्या कीवर काय काय ऑब्जेक्शन्स आहेत, काय काय लोकांना असं वाटतं चेंज होऊ शकतात, कॅन्सल होऊ शकतात, याची एक आपण कारण मीमांसा किंवा एक चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये वैयक्तिक माझा काही प्रश्न नाहीये, मला काही पेपर कॅन्सल करायचं नाही, मला काही सगळे चेंज करायचे नाही. खाली तशा कमेंट फालतू करू नका. तुम्हाला जे सोर्सेस आहेत, आपला फोरम मेड सिंपल नावाचा जो ग्रुप आहे त्याच्यावर मागच्या 2-3 दिवसापासून विद्यार्थ्यांनी जे काही विचार मंथन त्या ठिकाणी चालवलेलं होतं, त्या विचार मंथनातून यात ज्या गोष्टी घेणार आहे त्याचा तो सोर्स आहे. त्यामुळे कृपया याच्या बाबतीमध्ये सोर्स आणि बाकी डिटेल पाहिजे असेल तर फोरम जॉईन करा. तिथं बाकीच्यांना विचारा की ते अमेरिका का दिलं, ते इंग्लंड का दिलं नाही, त्याचं बेंगॉल फेरिकॉन का दिलं, त्याचं लिझरबॅक टर्टल का दिलं नाही, अशा अनुषंगाने एक चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. इथे कुठेही कुणाला डिमोटिवेट करणं, कुणाचा कमी आणणं, कुणा जास्त आणणं हा नाहीये. फक्त तुमच्यापर्यंत ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक आयडिया यावी, एक क्लॅरिटी यावी आणि पुढील दिशा तुमची क्लिअर व्हावी, त्या एका स्पष्ट आणि स्वच्छ हेतूने या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बाकीच्यांना काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगू शकता. फक्त फालतू कमेंट करू नका की हे काय आलं ते काय आलं, यांना काय करायचं, पेपर कॅन्सल करायचा का, अशा करू नका. थोडासा एक सेन्स त्या ठिकाणी ठेवा. आपण गॅजेटेड क्लास 1 क्लास 2 त्या ठिकाणी अधिकारी महाराष्ट्रात होणार आहोत. अशाच पद्धतीने कमेंट त्या ठिकाणी बघायला मिळाल्या पाहिजेत. आपण सुरुवात करूया की कुठे कुठे आपल्याला वाटतं की प्रश्न बदलू शकतो किंवा कॅन्सल होऊ शकतो. त्या अनुषंगाने दुसरी एक सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट, ज्यांना खरंच कधी ना कधी आयुष्यात डिस्क्रिप्टिव्हची मेन्स द्यायची आहे त्यांनी ह्या भानगडीत न पडता, म्हणजे ऑब्जेक्शन तुम्ही पाठवून द्या, पण माझा मार्क किती आहेत, कट ऑफ किती लागेल, मी पास होईल नापास होईल, या भानगडीत न पडता मेन्सचा अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, जर तुम्हाला पंचवार्षिक गाठायचे असतील तर मॉड्यूल खेळत बसा. एससीचं मॉड्यूल, GS1चं मॉड्यूल, GS2चं मॉड्यूल, GS3चं मॉड्यूल आणि GS4चं मॉड्यूल. जर तुम्हाला पास व्हायचं असेल कुठल्याही अंडर वन रूफ, मी म्हणत नाही आपल्याकडे कुठेही जिथं जायचं जिथं तुम्हाला पर्सनल 1-to-1 गायडन्स मिळणार आहे अशी टेस्ट सिरीज लावा. कुठे का लावानात. आणि दुसरं, अभ्यासही त्याच ठिकाणी करा ज्या ठिकाणी तुम्हाला एका ठिकाणी सगळं मार्गदर्शन मिळणार आहे. जसं ऑब्जेक्टिव्हला झालं तेच परत रिपीट करायचं असलं तर GS2ला मार्क आले, GS3ला आले, 1ला नाही आले, लँग्वेजला नाही आले, बाहेर पडलो, असेच 5 वर्ष बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला आपण चालू करूया. आपला जो डाऊटफुल सेशन याचा आहे, आरंभ नावाची आपली आपण बॅच त्या ठिकाणी चालू करतो. याच्याविषयी डिटेल सगळी तुम्हाला ऑलरेडी दिली, बाकीची डिटेल लवकरच देणार आहोत. आता बघा, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये कोणाला काहीच ऑब्जेक्शन नाहीये. हा प्रश्न ॲज इट इज राहील, इथेही काही अडचण नाहीये. इथे मात्र थोडंसं बऱ्याच लोकांना काय झालं होतं की असं म्हणणं होतं बऱ्याच लोकांचं की ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काही लोकांनी मराठवाडा दिलं होतं, काही लोकांनी कोल्हापूर दिलं होतं, पुणे फॉर्च्युनेटली कोणी दिलं नव्हतं. आयोगानं दिलेलं उत्तर विदर्भ आहे. तर मला असं वाटतं हे विदर्भच कंटिन्यू राहील, हे पण येणार नाही आणि कोल्हापूर पण येणार नाही. पाहिजे तर तुमचे ऑब्जेक्शन असतील, तुमच्याकडे चांगला सोर्स असेल तो पाठवा, तो तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला हक्क बजावण्याचा अधिकार त्या ठिकाणी बकायदा आयोगाने दिलेला आहे, तर तो तुम्ही बजावू शकता. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की हा जो आहे हा विदर्भच राहील त्या ठिकाणी. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण जे 100 आन्सर्स दिले होते त्यापैकी 3 उत्तर आयोगानं बदललेले आहेत आणि आपले जवळपास 97 उत्तर त्या ठिकाणी आपण दिलेल्या पद्धतीनंच आलेले आहेत. पुढे जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक 4, इथे मात्र आपली एक चूक त्या ठिकाणी झालेली आहे. आपण जे उत्तर दिलं होतं 1, ते उत्तर चुकीचं आहे. करेक्ट आन्सर जे आहे आयोगाने दिलेलं 3 आणि हेच उत्तर कंटिन्यू राहील, याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि हे बघा, हे ह्या पद्धतीनं आपण जे कंबाईनची तयारी करतात त्यांसाठी अल्टिमेट रिव्हिजन कॅप्सूल 25 दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करण्यासाठी जे आपण दिले आहेत हे आपले पूर्वीचे रिझल्ट आहेत. 2400 लवकरच त्या ठिकाणी येतील. बाकी याच्यामध्ये काही बदल होणार नाही. हैदराबाद स्टेटचं आपण हे 2 दिले होते, काही ठिकाणी दिलं होतं, हे उत्तर आहे, हेच कंटिन्यू राहील, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यानंतर इथे काही बदलाचा विषयच नाहीये, इथे पण काही बदलच नाही, विषय नाहीये, इथे पण काही विषय नाहीये. हे आपलं करंट मंत्राचं चालू घडामोडीचं पुस्तक. आता प्रायमा फेसी 15 पैकी 11 प्रश्न गुजरात मधला जो होता आपल्या लोक अदालतचा, तो पण प्रश्न या ठिकाणी कव्हर झालेला आहे. या चालू घडामोडीच्या पुस्तकातून आपण बघितलेला आहे. इथे पण काही जास्त कोणाला ऑब्जेक्शन नाही, इथे पण ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला ऑब्जेक्शन येण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही, इथे पण ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण ऑब्जेक्शन त्या ठिकाणी नाहीये. ही आपली संयुक्त पूर्वसाठीची आखाडा टेस्ट सिरीज आहे. आखाडा टेस्ट सिरीज मधून CUG AUGचा पण प्रश्न रिफ्लेक्ट झालाय. तुम्ही उद्या दाखवेल तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचा जो विषय तुकाराम तात्या पडवळचा जो काही प्रश्न होता तुकाराम तात्या पडवळ यांचा, तर हा प्रश्न आपल्या त्या पुस्तकातून, आपल्या टेस्ट सिरीज मधून त्या ठिकाणी कव्हर झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे. राईट. तर आता पुढचा प्रश्न आपण बघूयात कुठला आहे ज्याच्यावर काय होऊ शकतं. हा क्वेश्चन हॅश होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो.
याचं कारण एक सांगतो की हे जे प्रार्थना समाज आयोगानं उत्तर दिलेलं आहे हे नसताना परमहंस सभा जे आहे तर ते करेक्ट आन्सर. हेच करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो, होईल का नाही आयोग ठरवेल. मागच्या वेळेस आयोगानं कुणाचं काही ऐकलं नाही, काही बदल नाही, काही चेंज केलेला नव्हता. यावर्षी असं होण्याची शक्यता कमी आहे, कारण ऑब्व्हियसली काही 1-2 कॅन्सल होण्यासारखे प्रश्न आहेतच. इथे कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. इथे एक गोष्ट होऊ शकते, एक पॉसिबिलिटी आहे, म्हणजे त्याला म्हणेल मी रेअर पॉसिबिलिटी. काय आहे की क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. का होऊ शकतो, कारण इथे काय म्हणलंय की स्टेट ऑफ राजस्थान हॅड लोएस्ट लिटरसी रेट ऑफ. आता लोएस्ट लिटरसी जर म्हटलं तर ते येतं बिहार, आणि बिहारचं दिलेलं आहे उत्तर त्या ठिकाणी आहे. आता राजस्थानच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर हे जे 66 पॉईंट हे करेक्टच आहे. रेअर पॉसिबिलिटी यासाठी म्हणलंय की हा सहजासहजी चेंज होईल किंवा कॅन्सल होईल असं मला वैयक्तिक तरी वाटत नाही, पण एक रेअर पॉसिबिलिटी इथं सांगून दिलेली आहे. त्यानंतर इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन आहे. हा इथे मात्र खूप जणांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, आणि मला बऱ्याच जणांनी एनसीईआरटीचे रेफरन्स पाठवले होते की बाबा ट्रॉपिकल सायक्लोनचं जे आहे तर 300 ते 500 आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर बघा, सायन्स असेल, जिओग्राफी असेल, याच्यामध्ये काही गोष्टी अशा हार्ड अँड फास्ट नसतात की बरोबर सायक्लोन हा आता 500 आले, नाही मला थांबायचं सायक्लोन पुढे नाही जाणार, कारण 500ची लिमिट दिली, एनसीईआरटीत 500 दिले, मी पुढे जाणार नाही. एक कुठलं तरी सायक्लोनचं त्या बाबतीमध्ये मी बघितलं, जवळपास एक 1400 किलोमीटर पर्यंत त्याचा स्प्रेड झाला होता. या 2 गोष्टी अप्रोचच्या ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. तुम्हाला मी जे नेहमी सांगतो ते ही होती, एक की डायमीटर ऑफ टॉप कॅन म्हणजे काय असतं, पॉसिबिलिटी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अँड इव्हन मोर म्हणजे काय, हे 1501 झालं तरी मोर होत असतं. हे जे वर्डिंग आहेत ना हे सगळे माइल्ड वाले आहेत, एक्स्ट्रीम नाही आहेत, आणि माइल्ड वाल्या स्टेटमेंटमध्ये बरोबर असण्याचा स्कोप खूप जास्त असतो. इथं डायरेक्टली फॅक्च्युअल स्टेटमेंट होतं. कॅन आपण कसं लक्षात ठेवतो, सायक्लोन अँटी क्लॉकवाईज इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. तर याच्यानुसार हे जे आहे तर हे उत्तर चूक येतं. हे न्यूमॅनिक्स किंवा ट्रिक्स त्याला म्हणता येईल, मी लक्षात ठेवलेलं होतं सायक्लोनच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायला. तर हा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. त्यानंतर पुढचा आपण बघूयात. हा इथे करंट मंत्राचं जे काही बुक आहे त्याच्यावर आपण चालू घडामोडीची बॅच आहे. चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये आपण 2 तासाचं एक लेक्चर घेतलं होतं, त्यातून 5 प्रश्न पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळाले होते. त्यानंतर इथं जर बघितलं आपण, याच्यामध्ये पण कोणाला डाऊट नाहीये, इथे पण कोणाला काय डाऊट असण्याचा प्रश्न नाहीये, इथे पण कोणाला डाऊट असण्याचा प्रश्न आहे, इथे पण डाऊट नाहीये, इथे पण डाऊट नाहीये. आणि हे P2P प्रॅक्टिस, याच्यातून पण प्रेडिक्शन बेस्ड जे काही आपले क्वेश्चन्स आहेत, बरेचसे क्वेश्चन्स अजून आलेले नाही, म्हणजे काढले झालेले आहेत, ते उद्या मी तुम्हाला दाखवूनच देईल. त्यानंतर इथल्या बाबतीमध्ये कोणाला काय अडचण नाही, इथे पण अडचण नाहीये, इथे पण अडचण नाहीये, इथे पण अडचण नाहीये, इथे पण कोणालाच अडचण नाहीये. गणिताच्या बाबतीमध्ये मॅथ रिजनिंगच्या सीसॅटच्या पेपर मधला एक प्रश्न ऍज इट इज आपल्या आखाडा टेस्ट सिरीज मध्ये आलाय, आणि त्याचं सगळं जे श्रेय आहे आखाडा टेस्ट सिरीजचं, त्याच्यामध्ये क्वालिटी प्रश्न काढण्याचं ते आपले जेडी सरांनी केले. जेडी सरांची मॅथची बॅच आपल्या ऍपवर अवेलेबल आहे. ज्यांना त्यांची टीचिंग स्टाईल आवडते ते जॉईन करू शकतात. पुढे जर बघितलं, इथे काही लोक म्हटले होते सर प्युमाइस असेल, पण असं काही होणार नाही. हा प्रश्न ऍज इट इज जो आहे जिप्समच राहील. इथं सिंपल लॉजिक काय होतं की तुमचं जे केमिकल प्रोसेस आहे तर केमिकलमध्ये एकच येतं, ते म्हणजे जिप्सम. इथे कॉमन सेन्सचा प्रश्न होता, प्रश्न एन्व्हायरमेंट मध्ये विचारला तर ऑब्व्हियसली एन्व्हायरमेंट हिस्ट्री येणारच होती. इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये. हा इथे मात्र आपलं एक जे उत्तर आहे ते दुसरं उत्तर जे आपलं चुकलेलं आहे ते इथे आहे. आता इथे फक्त एक गंमत काय केली त्यांनी, क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज नॉट विचारलेला असताना पुढे रेप्टाईल आणि अँफिबियन दिलेलं होतं. रेप्टाईल आणि अँफिबियन दिल्यामुळं बेंगॉल फ्लोरिकन हा बर्ड असल्यामुळं त्यांनी काय केलं, इव्हन दो इट इज क्रिटिकली एंडेंजर्ड, त्यांनी उत्तर दिलं बेंगाल फ्लोरिकॉन. आता शब्दांमध्ये पकडलं तर हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे, पण इन जनरल जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलंय नॉट डिक्लेअर्ड जर असेल आणि रेप्टाईल आणि अँफिबियनच्या बाबतीमध्ये जर आपण बघितला तर लेदर बॅक टर्टल जो आहे तर हा त्या ठिकाणी काय असू शकतो, करेक्ट आन्सर असू शकतो, कारण हा आहे व्हल्नरेबल. हा क्रिटिकली एंडेंजर्ड, घारियल क्रिटिकली एंडेंजर्ड. त्यामुळे इथे जर होलं काही पॉसिबिलिटी आहे, जर खूप चांगलं ऑब्जेक्शन घेतलं स्ट्रॉंग पद्धतीने. इथं मात्र काय असणार आहे, आर्ग्युमेंट. जेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन पाठवणार आहे तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित त्यांना एक्सप्लेन करावं लागेल
की बाबा हे नॉट डिक्लेअर्ड क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज तुम्ही विचारलंय, ऑफ रेप्टाइल अँड अँफिबियन विचारलेलं होतं. रेप्टाइल अँड अँफिबियन मधला हा नव्हता. तुम्ही बेंगाल फ्लोरिकम जरी बर्ड दिला असला तरी तो क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, पण इथे शक्यता कमी, चेंज होण्याची शक्यता कमी आहे. राईट, त्यामुळे इथं उत्तर शक्यतो चेंज होणार नाही. फार वर्स्ट केस सिनारिओ मध्ये कॅन्सल पण होऊ शकतो. इथे जर बघितलं इथे कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये. भूगोलाच्या बाबतीमध्ये मॅप बेस्ड शिकवण्याची पद्धत जी आहे प्रवीण करणारे सरांची ती तुम्हाला घेऊन जाऊ शकते चांगल्या मार्कांपर्यंत. त्यानंतर इथं जर बघितलं इथे कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. काही लोकांचं म्हणणं होतं सर नॅचरल गॅस असला पाहिजे, तर इथं असं काही होणार नाही, उत्तर 4च बरोबर आहे. त्यानंतर इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. हा, काही लोकांनी इथं म्हणलं होतं, मला तर एकदम फोरमवर मानला सर ते जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्ही ते बघा, जेंडर काहीतरी इनइक्वालिटी काहीतरी इंडेक्स तो म्हणत होता. इथे हे उत्तर बदलणार नाही, ऍज इट इज उत्तर राहील. त्यानंतर इथं जर बघितलं काही लोकांनी म्हटलं होतं की सर फक्त बी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे, पण एकदा आयोगानं अशा प्रश्नांमध्ये उत्तर दिलं तर सहसा ते बदलत नाही किंवा तो प्रश्नही कॅन्सल होत नाही. हा तर याच्यावर परत कोणाचं ऑब्जेक्शन नाही. इथे ऑब्जेक्शन नाहीये, इथे काय ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये. इथे मात्र काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की सर ते प्रिसाइजली हा शब्द जो होता जवळपास हा एक्स्ट्रीम शब्द होता. एक्स्ट्रीम शब्द आला की ते शक्यतो आपण काय करतो, कॅन्सल करतो. त्यामुळे पण इथं उत्तर बी जे आहे ते त्या ठिकाणी करेक्ट आहे. इथे कोणाला ऑब्जेक्शन असण्याची गरज नाही, इथे पण ऑब्जेक्शन नाहीये. आणि संकल्प मेंटरशिप तशीच आपली आता मेन्ससाठी अभ्यास मित्र नावाची मेंटरशिप असणार आहे, ज्याच्यामध्ये जीएस साठी आणि अँथ्रोसाठी मी स्वतः त्या ठिकाणी मेंटरशिप पर्सनल 1 to 1 करणार आहे. त्यात आज बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन गेले, आन्सर लिहून घेऊन गेले. ते 2026 होते बघा. 26 विद्यार्थी आता आन्सर रायटिंग करताय. तुम्हाला 25 ला मेन्स द्यायचे, अजून तुम्ही आन्सर रायटिंग चालू केलेली नाहीये. भारतात स्वातंत्र्यानंतर वाटतं इथे पण कुणाला काही अडचण त्या ठिकाणी असणार नाही. हा, इथे मात्र खूप जणांनी ऑब्जेक्शन घेतलं की सर वर्कर्स ट्रेनिंग आहे. एक जण मला स्क्रीनशॉट पाठवला होता गुगलवरचा. ही वर्कर्स ट्रेनिंग आहे ना, हे ICDSच्या वर्करची नाही. इथं जेव्हा त्यांनी दिला होता इन जनरल वर्करची ट्रेनिंग आहे, त्यामुळे याच्यात बदल होणार नाही, याच्यात काहीही बदल होणार नाही. ज्या आयोगानं दिलं तेच उत्तर त्या ठिकाणी बरोबर राहील. इथे जर बघितलं इथे पण आयोगानं, इथे काय झाला होता विषय, काही लोकांचं असं म्हणणं होतं की पहिले 2 असायला पाहिजे, पण ते ACD जे आहे तर ते त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आयोगानं दिलेलं आहे. इथे जर बघितलं इथे कोणाला काही डाऊट नाहीये. हा, इथे कोणाला परत काहीच डाऊट नाहीये. याच्यामध्ये पण काही डाऊट नाहीये, इथे पण डाऊट नाहीये, इथे पण डाऊट नाही. हा, इथे काही जणांचं असं म्हणणं आहे टेम्परेचर ऑन विस्कॉसिटी ऑफ गॅसेस जे आहे ना, तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की विस्कॉसिटी डिक्रीज असं उत्तर यायला पाहिजे. तर इथे एक पॉसिबल चेंज त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो. पॉसिबल चेंज फक्त इथं जे आहे ना, सोर्स खूप चांगला द्यावा लागेल. स्टँडर्ड सोर्स जर दिला तर ते चेंज होऊ शकतं. पण जनरली आपण जे बघतो फिजिक्समध्ये, तर आयोगाने दिलं उत्तर हे बरोबर असायला पाहिजे. पण आयोगानं प्रत्येक वेळेला काही ना काही सरप्राईज एलिमेंट त्या ठिकाणी दिलेला आहेच, हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. त्यानंतर इथं जर बघितलं काही लोकांनी म्हटलं सर हे तुम्ही दिलेलं आन्सर कितलं उत्तर चुकलेलं आहे, आयोगानं तेच कंटिन्यू केलं. इथेही म्हटले सर तुम्हाला हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो, असं काही जणांचं म्हणणं आहे. एवढं टेक्निकल माझं करेक्ट नाहीये. कदाचित ज्यांना असं वाटतं की कोणाचं म्हणणं आहे क्वेश्चन फ्रेमिंग चुकलेली आहे. आता याच्यावर काय तो आयोग शेवटी फायनल निर्णय घेईल. कोण घेईल? MPSC. राईट. निर्माण फाउंडेशन बॅच ज्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये अधिकारी व्हायचंय त्यांसाठी आपण संयुक्तसाठी पण आणि राज्यसेवा मुख्यसाठी पण ज्यांचा स्कोर कमी होतोय 26-27 तयारी करायची. तुम्ही पुढच्या येणाऱ्या रविवारी म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी 5 वाजता ऍपवर आपल्या स्कॉलरशिप टेस्ट आहे ती देऊ शकता आणि निर्माणचा भाग त्या ठिकाणी होऊ शकता. पुढे बघितलं इथं कोणाला काही ऑब्जेक्शन नाही, इथं पण ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन त्या ठिकाणी नाहीये. राईट. अशा पद्धतीने हे सगळे जे प्रश्न होते ते त्या ठिकाणी आपण डिस्कस केले. पुढचे जे प्रश्न आहेत बघा, कॅन्सल करण्याचा जो विषय आहे किंवा चेंज करण्याचा विषय, याची प्रोसेस आपल्याला समजून घेतली पाहिजे. आयोगाकडे इन हाऊस काही टीम नाहीये जी फिल्टर करते क्वेश्चन किंवा चेक करते. त्यामुळं फर्स्ट हँडला ज्या प्राध्यापकांना क्वेश्चन बनवण्याचं काम दिलंय त्यांच्याकडून जे उत्तर आलं ते उत्तर आयोग ऍज इट इज त्या ठिकाणी पेपरमध्ये आन्सर की मध्ये त्या ठिकाणी देत असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एरर्स किंवा चुका आपल्याला बघायला मिळतात. याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. सगळ्यात पहिली जी महत्वाची असते की आन्सर कीला कधी कधी वेळ का लागतो, तर त्यांची जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्याच्यानुसार जोपर्यंत सगळ्या OMR स्कॅन होत नाही तोपर्यंत त्यांना आन्सर की पब्लिश करता येत नाही. यावेळेस थोडासा उशीर झाला त्यांना स्कॅन करण्यामध्ये, त्यामुळं आन्सर की थोडी डिले झाली आहे.
आता याच्यानंतर ऑब्जेक्शनची पद्धत कशी असते, ऑब्जेक्शनवर काय करतो आयोग, आयोगानं जे वेळोवेळी वेगळ्या माध्यमातून रिटायर्ड जे काही अध्यक्ष होते आयोगाचे त्यांनी युट्यूबवर सांगितल्या पद्धतीनं किंवा इतर ठिकाणी त्यांनी पब्लिकली सांगितल्याप्रमाणे की आता काय होतं की ऑब्जेक्शन जे आहेत दोन एक्सपर्टला, एका विषयाचे एका प्रश्नाचे दोन एक्सपर्ट त्या ठिकाणी असतात. पिट्युटरीच्या वेळेस एक मॅडम होत्या ज्या केसमुळे आपल्याला कळाल्या होत्या कुठल्या तरी, आणि दुसरं एक व्यक्ती होतं. या दोन लोकांना इंडिपेंडेंटली पाठवलं जातं की बाबा विद्यार्थ्यांनी अशा अशा पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, तर या ऑब्जेक्शन बाबतीमध्ये तुमचं मत काय आहे, तुमचं मत काय आहे. यानंतर जर दोघांचं मत एक झालं तर त्या प्रश्न कॅन्सल होतो, चेंज होतो किंवा ऍज इट इज राहतो. जर एखाद्या व्यक्ती म्हटला की याचं उत्तर बदलू नये, एखादा म्हटला बदलावं, ते ऍज इट इज ठेवतात, त्याच्यामध्ये काही बदल करत नाहीत. ज्या वेळेस आयोगाला त्या प्रश्नावरच्या ऑब्जेक्शननुसार प्रश्न हा बदलायचा असतो किंवा कॅन्सल करायचा असतो, त्यावेळेस ह्या दोन एक्सपर्टचं मत एक होणं हे अत्यंत गरजेचं असतं. वेळोवेळी आयोगानं याच पद्धतीनं आतापर्यंत आन्सर की काढलेले आहेत किंवा या पद्धतीनं त्यांनी सेकंड आन्सर की पब्लिश केलेले आहे. वर्स्ट केस सिनारिओ एकदा कधीतरी मला वाटतं गौतम अभयारण्याचा प्रश्न होता 2020 असेल कंबाईन किंवा 21 असेल, त्यावेळेस आयोगाला नाविलाजानं तिसरी आन्सर की त्या ठिकाणी पब्लिश करावी लागली होती, कारण विद्यार्थी मॅटमध्ये आणि कोर्टामध्ये गेलेले होते. आणि पिट्युटरीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना आलेला अनुभव, आयोगाने एकदा उत्तर दिलं की आयोग तेच रेटून नेतं, त्यामुळे परत एकदा जी सेकंड आन्सर की येईल दॅट विल बी फायनल. त्याला कोणी चॅलेंज शक्यतो करत नाही आणि केलं तरी आयोग ऐकत नाही. आता पुढचे जे प्रश्न आहे ज्याच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं किंवा कोणाला डाऊटफुल वाटतात, त्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, इथे बघा संयुक्तपूर ह्या पेपरचा एक ट्रेंड जो महत्वाचा होता तो की ह्या पेपरमध्ये थोडा रॅन्डम ऑफबीट आल्यामुळं अप्रोचचा खूप जास्त त्या ठिकाणी वापर विद्यार्थ्यांना करावा लागला होता. जेव्हा अभ्यासावर प्रश्न येतो तेव्हा आपण प्रत्येक वेळी सांगितले की अभ्यासानं सोडवा, पण ह्या पेपरमध्ये अप्रोचच्या बॅचनं काही विद्यार्थ्यांना 130+ मार्क त्या ठिकाणी आलेत. काही मेसेज माझे अजून चेक करून झालेले नाहीयेत, पण जेवढे मी मेसेज बघतोय आयोगाच्या कीनुसार हे सगळे अप्रोच बॅचचे स्टुडंट्सचे तुम्हाला मी सांगतोय. तर याच पद्धतीने आपण संयुक्तसाठी पण आहे आणि पुढे येणार राज्य पूर्वसाठी पण आपली अप्रोचची बॅच त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर हे बघा इथे पण आपण जे दिलं होतं EUG तेच आयोगानं उत्तर बरोबर दिलं. काही लोकांनी CUG दिलं होतं पण ते उत्तर चुकीचं होतं. आयोगानं जे दिलेलं आहे तेच 4 उत्तर कंटिन्यू राहील, याच्यामध्ये बदल होणार नाही प्रोकॅरियोटिक जेनेटिक कोडमध्ये. आणि हा प्रश्न आपल्या आखाडा टेस्ट सिरीज मधून आलेला आहे आणि त्याचं मी उद्या तुम्हाला हा सूर्य हा जयद्रथ मध्ये दाखवून देणार आहे. इथे जर बघितलं आपण हार्मोन्स हा, याच्यात काय ऑब्जेक्शन कोणाला नाहीये, इथे पण कोणाला काय ऑब्जेक्शन असण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही, इथे पण नाहीये, इथे पण नाहीये, इथे पण काहीच ऑब्जेक्शन नाही, इथे पण नाहीये, इथे पण. इथे काही लोकांचं असं म्हणणं होतं सर बायोगॅस जो आहे याच्यामध्ये कार्बनचा काही वापर होत नाही, पण आयोगानं जे उत्तर दिलं आहे ओनली सी तेच करेक्ट आहे आणि तेच राहील, याच्यामध्ये कुठलाही बदल किंवा काही गोष्ट होणार नाही. त्यानंतर जर इथं बघितलं आपण तर इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन येण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही, इथे पण कोणाला ऑब्जेक्शन नाहीये. हा इथे सर्वात जास्त चर्चेतील प्रश्न हा होता आणि ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं त्याच्यामध्ये बदल होणार नाही, कारण हा जो आहे स्टेट बोर्डचा डायरेक्टली रेफरन्स आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं आयोगानं कुठला रेफरन्स वापरला त्याच्यावर उत्तर कळेल, आयोगानं स्टेट बोर्डचं वापरलं तेच उत्तर या ठिकाणी आहे. जर यदा कदाचित त्याचं दुसरीकडे कुठं उत्तर हे दिलेलं असतं तर बदलण्याचे चान्स होते, पण आता ते होणार नाही. त्यामुळे करेक्ट आन्सर अमेरिका आहे आणि तेच उत्तर त्या ठिकाणी राहील. इथे जर बघितलं आपण काही मला वाटतं फोरमवर कोणतरी शेअर केलं होतं एका शिक्षकानं का कोणीतरी की ते संविधान जे आहे पहिल्यांदा इंग्लंडमध्ये आलं होतं. संविधान आणि संविधानवाद, कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्युशनलिझम ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कॉन्स्टिट्युशनलिझम थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय की कायदा जो असतो तो खूप मोठा असतो, पार्लमेंटपेक्षा पण, एक्झिक्युटिव्ह पेक्षा पण, गव्हर्नमेंटपेक्षा पण. जे कायद्यात दिलंय तेच म्हणजे जे संविधानात दिलंय तेच फायनल राहील. त्याच्यामध्ये पार्लमेंटला, एक्झिक्युटिव्हला, लेजिस्लेचरला जास्त इंटरफेअर करता येत नाही. इट पुट्स लिमिटेशन ऑन द गव्हर्नमेंट, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्युशनलिझम. UPSC 2012चा प्रिलिमचा प्रश्न. राईट, पुढे जाऊया आपण. अ पर्सन हू होल्ड्स, याच्यामध्ये पण मला वाटतं कोणाला काहीच ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला ऑब्जेक्शन नाही, इथे पण ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणालाच ऑब्जेक्शन त्या ठिकाणी नाहीये. हा एक मिनिट, इथे कोणाला नाहीये, इथे पण नाहीये, यस इथे पण नाहीये. हा, ही जी आपली निर्माणची इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅच आहे त्या या पद्धतीने जर तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल तर निर्माण एक त्यापैकी एक मार्ग आहे, ज्यातून तुम्हाला आपले संयुक्त गट ब 2024चे सुरुवातीला आलेले काही रिझल्ट आहेत, नंतरच्या आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी देणारच आहोत. इथे जर बघितलं इथे कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये. हा प्रश्न आपल्या करंट मंत्राच्या पुस्तकातून आलेला आहे.
जो बऱ्याचशा दुसऱ्या करंटच्या पुस्तकामध्ये कव्हर झालेला नव्हता आणि तो सीएम ना आपल्याला या ठिकाणी 2 मार्क 1 प्रश्न बरोबर दिलेला होता. इथे मला असं वाटतं कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. ऑब्जेक्शन इथे होईल, हा होईल चेंज. याचं जे उत्तर आयोगाने दिलं आपल्या आन्सर की नुसार हा चुकलेला प्रश्न आहे. आपण दिलं होतं उत्तर 92, आयोगाने दिलं 90. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते 92. त्यामुळे हा बदल जो होणारच आहे, हा बदल जो आहे होणारच आहे. राईट. त्यानंतर आपण बघितलं इथे कोणाला काय ऑब्जेक्शन नाही आहे, इथेही कुणाला, हा इथे जे आहे तर इथे जे उत्तर होतं हे बघा, इथे ए आणि बी जे उत्तर आहे हे काय आहे, इथं फॉरेन सेक्टर आहे, इथं प्रायव्हेट सेक्टर आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं जे आहे ते हे सेम राहील, याच्यामध्ये बदल होणार नाही. इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. काही लोकांचं असं म्हणणं होतं हे 15 वगैरे नाही, पण मला असं वाटतं जे आयोगाने दिलेले तेच उत्तर त्या ठिकाणी करेक्ट आहे. 2018 होतं, 2016 नाही. ग्लोबल पीस इंडेक्स, हा इथे मात्र क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. हेच अपेक्षित उत्तर होतं, तेच आयोगाने उत्तर दिलेलं आहे. पण आपल्याला इथं विचारलेलं आहे असेंडिंग आणि इथं दिलेलं आहे डिसेंडिंग. डिसेंडिंग दिलेलं आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो, हा क्वेश्चन हॅश त्या ठिकाणी होऊ शकतो. आपण आपल्या की मध्येच देताना हे दिलेलं होतं आणि शक्यता तशीच खूप जास्त त्या ठिकाणी आहे. इथेही कोणाला काही ऑब्जेक्शन नाहीये, इथेही कोणाला काहीच ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला ऑब्जेक्शन नाहीये, इथे पण कोणाला ऑब्जेक्शन असण्याचा काहीही प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत नाही. बिरसा मुंडा इथं काही प्रॉब्लेम नाही, इथं पण प्रॉब्लेम नाहीये, इथे पण प्रॉब्लेम नाहीये, इथे पण कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, इथे मारुती चितमपल्ली बद्दल यांच्याबद्दल पण कोणाला काहीच नाही. खूप लोकांचा जो झाला होता फुलवंती बद्दल त्या ठिकाणी प्रश्न उद्भवला होता, पण त्याच्यात पण काही बदल होणार नाही. अशा पद्धतीनं जे काय आपण ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेतले आहेत याचे सोर्सेस वेळोवेळी तुम्हाला फोरम असेल किंवा आपलं जे मेन चॅनल एमपीसी एक्झाम मंत्रा त्याच्यावर आपण देणार आहोत. त्यामुळे ज्यांनी अजून आपलं टेलिग्रामचं चॅनल एमपीसी एक्झाम मंत्रा जॉईन केलेलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर एमपीसी एक्झाम मंत्राचं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करा. आणि लवकरच आपण थोड्या वेळातच म्हणजे अर्ध्या 1 तासामध्येच डाऊटफुल क्वेश्चनच्या सेशन नंतर जो नेहमी घेत असतो तो म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफचा आणि पुढील दिशा जी आहे तुम्हाला त्या मार्गातून आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. बघा कट ऑफ हा एक्सपेक्टेडच असणार आहे, एक्झॅक्टली मी सांगेल तसा नाहीये. पण आतापर्यंतचा इतिहास फक्त एकदा झालतो एसटीआयच्या कुठल्या तरी आपण सांगितलेल्या कट ऑफच्या आतमध्ये कट ऑफ आला होता. आतापर्यंत इतिहास असा सांगतो आपण जो कट ऑफ सांगितला क्लर्कचा आपण 120 सांगितला तो 120 लागला होता. मात्र एक गोष्ट निश्चित तुम्हाला सांगतो, आपण सांगितलेल्या कट ऑफच्या खाली कट ऑफ आयोगाचा कधीच लागलेला नाही, त्याच्यावरच थोडाफार का होईना लागलेला आहे. त्यामुळे फक्त एक दिशा त्या ठिकाणी तुम्हाला मिळावी म्हणून थोड्याच वेळात आपल्याला तो कट ऑफचा व्हिडिओ सगळ्यांना बघायला मिळेल. परत एकदा मी तुम्हाला तेच सांगेल, जर तुम्हाला कधी ना कधी गॅजेटेड क्लास व्हायचा असेल तर आतापासून आन्सर रायटिंग लागा, मेन्सची तयारी सुरू करा आणि इतर भानगडीमध्ये आता पडू नका. आणि त्यासाठी आपण घेऊन आलोय आरंभ, जे तुम्हाला अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी विथ मेंटरशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये एक आमचा थोडासा का होईना वाटा त्या ठिकाणी असणार आहे. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. परत तुम्हाला तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीसी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीसी मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.